मी त्याच्यासोबत आलेला आहे, मला समोर जायचं त्याच्या झालं ते भाषण संपलं. समोर जायचं मला मी त्या सोबत आलेला आहे. अशा प्रकारची भूमिका आता हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतली. साहेब आम्ही बाळापूरच्या त्या ठिकाणी गांधी फाट्यावरती आम्ही नॅशनल हायवे रोखून 1.5 तास आम्ही रस्ता रोको केला. आम्ही जवळ बाजारला
आमचे माऊली झटे त्या ठिकाणी होते मिटिंगला. आम्ही शेतकरी काय मागतो तर काय म्हणतो हे राज्यकर्त्यांना कळायला वेळ राहिला नाही. फोडाफोडीचं राजकारण तुमचं तुम्हाला लखलाव असेल. कोटी काय, पेट्या द्यायच्या, बॉक्स द्यायचे, काय द्यायचं द्या. ईडी सीबीआय काय धाड लावायची लावा, पण मायच्या इमानदारीनं सांगतो या शेतकऱ्याचा कळवळा म्हणून, या शेतकऱ्याचं नाव घेऊन या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर कोणी राजकारण करत असेल आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्याला पुन्हा देशोधडीला लावायचं या ठिकाणी ढोंग जर कोणी करणार असेल तर आपण शेतकऱ्याचे पोरं म्हणून पुन्हा एकदा गुन्हा हातामध्ये घेऊन या व्यवस्थेला आम्ही प्रश्न विचारला पाहिजे. कारण संत कबीराने सांगितल्याप्रमाणे गांडू भडवे रंग चढे, मर्दो के बेहाल, पतिव्रता भूखी मरे, पेढे खाये. पुढचं तुम्हाला माहिती आहे. कष्ट करणारा, काम करणारा, गावच्या पातळीवर आनंदाने जगणारा शेतकऱ्याच्या ताटामध्ये